आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती पूर्ण आयोजित चैत्र पौर्णिमा निमित्त धम्मदेशना आणि सत्कार समारंभ संपन्न। सदरील कार्यक्रम भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भदंत मुदितानंद थेरो, भदंत शीलरत्न थेरो, भंते बोधिधम्मा, भंते पय्यावंश, भंते संघरत्न आणि भिक्खू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तर राज्याचे मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री माननीय संजय बनसोडे, कैलासराव कांबळे, प्रकाशदादा कांबळे, उत्तम भैया खंदारे, दादाराव पंडित, हर्षवर्धन गायकवाड, धम्मा जोंधळे, मुकुंद भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। माननीय संजय बनसोडे यांनी बोलताना म्हटले की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपणास बुद्ध विहारात येण्याचा प्रसंग आला, त्याबद्दल आपण खूप भाग्यशाली आहोत। मराठवाड्यातील हे पूर्ण बुद्ध विहार ऊर्जा देणारे विहार असून येथे आल्यानंतर नक्कीच ऊर्जा मिळते। चैत्र पौर्णिमेचे महत्त्व त्यांनी विहारात केले। तर माननीय आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपण दिलेले शब्द पूर्ण करणार असून लवकरच फुटवेअर ब्रिजसाठी पाठपुरावा करून हा पूल लोकांसाठी तयार करून देणे, सोबतच अन्य काही विकास कामे मार्गी लावून माझा मतदारसंघात कोणत्याही विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही। यावेळी दिगंबर कळाळे, यादव भवरे, अशोक धबाले, अखिल अहमद, मारुती बकाल, शेर खान, पठाण, छगन मोरे, गणेश कदम सह आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमासाठी श्रीकांत गौतम, भोळे, हिवाळे, सूरज जोंधळे, विजय खंडागळे, अतुल गवळी, किशोर ढाकरगे, त्रिंबक कांबळे, राम भालेराव, प्रकाश जगताप, प्रशांत भालेराव सह आदींनी परिश्रम घेतले। माझ्याकडे जे काही कामाची यादी, मागण्याची यादी आलेली आहे, माझ्या लेवलला जे मी करू शकतो, कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मी शब्द देत असताना तुडून शब्द देत असतो, होत असेल तर मी होतं म्हणतो, नाहीतर मंत्री महोदय मी शब्द देत नाही। पण पहिलंच रेल्वे फुटओव्हर ब्रिज आहे हे निश्चित मी करणार, आम्ही शब्द देतो आणि बहुतेक मी साहेबांची मदत घेऊन आम्ही दोघंही मिनिस्टरकडे जाऊन आम्ही या बजेटमध्ये, येणाऱ्या जूनमध्ये बजेटमध्येच तुमचा हा फुटओव्हर टाकू असं आम्ही तुम्हाला शब्द देतो। आणि रेल्वेचे कार्यालय जे नांदेडला स्थलांतर करण्यात आलेले, आता ते पूर्वपदावर इथं आणणं ते शक्य नाही, पण आपण एक काम करू शकतो। आपल्याजवळ एवढी जागा आहे, आपल्याजवळ इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे, आपल्याकडे ऑफिसला जागा आहे, कार्यालयाला सगळ्या म्हणजे राहण्यासाठी जागा आहे, स्कूल आहे, हॉस्पिटलची जागा आहे, या सर्व जागा आहेत। त्या जागेचा पुरेपूर फायदा घेऊन इथं एक तर रेल्वेचं चांगला मोठा काहीतरी, जसं लातूरला डबे बनवायचा जसा एक चांगला इंडस्ट्री आली, तसा इथं निश्चित आपण एक कारखाना उभा करायचा आपण प्रयत्न करू। आणि निश्चित जानकर साहेब एक एवढं मोठं नेतृत्व आहे की ते स्वतः मोदीजी जाऊन किंवा रेल्वेमध्ये जे कोणी असतील त्यांच्याजवळ जाऊन निश्चित आम्ही दोघं करू आणि मंत्री महोदय आम्ही सगळे तिघं मिळून हे काम आपला निश्चित या जागेवर काहीतरी उभं करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि निश्चित तो होईल। प्रयत्न म्हणजे 99% 100% आम्ही इथं काहीतरी बिझनेस आम्ही कारखाना उभा करू, कारण का इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे, बरं का मंत्री महोदय, सर्व इथं उभं आहे, काही नाही, फक्त इथे येऊन फॅक्टरी टाकायच्या कुठे, इथं ऑफिस घ्यायची गरज नाही, कॉलनी घ्यायची गरज नाही, शिकवायला तर समजा त्यांच्या मुलाबाळाच्या शाळा उपलब्ध आहेत, हॉस्पिटलला मला वाटतं बिल्डिंग उपलब्ध आहे, सगळंच उपलब्ध आहे आणि जागा पाहिजे तेवढी। किती एकर जागा आहे इथं? 350 एकर, 350 एकर जागा आहे, खूपच जागा। याच्यावर निश्चित आपण डिफेन्सचा या रेल्वेचा कुठला ना कुठला तर कारखाना नक्की टाकतो, एवढा मी आपला शब्द देतो। आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचं अतिक्रमण हटवून म्हणजे सुशोभीकरण करायचं आहे, तर निश्चित आपण सुशोभीकरण करण्याचा आपण प्रयत्न तिथं करू। जे काय मी ऑलरेडी शब्द दिलेला आहे मी, पण ते काम कसं करायचं जरा हळू काम करावं लागतं, ते जरा थोडंसं म्हणजे सगळ्यांच्या भावना न दुखवता न करता जे काय आपल्याला सेटलमेंट करून काय करत असेल त्या निमित्तानं आपण सगळ्याला एकत्र बसून ते आपण काम करू आणि निश्चित करू। बुद्ध विहाराच्या विकास कामासाठी मी साहेबांनी म्हणून तेवढी पत्र द्यायला निधी देणारे साहेब आहे। आता हे कारण
मी तिथे यांना द्यावं आणि आम्ही एवढं आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की आमच्या बुद्ध विहाराला तुम्हाला जेवढे कोटी आम्हाला लागतील हे भंतीचे जितके कोटी मागतील तेवढ्या पत्र मी देणार. बाकी सगळ्याचा निधी 1 रुपया आपल्याला देऊ नका, पण या विहाराला तेवढा निधी द्या ही कळकळीची विनंती आपल्याला देतो. तिथं बऱ्याचदा बोललो मी, म्हणजे आज सगळे चित्र मला वाटतं नगरसेवक वगैरे आहेत यांना मला विनंती करायची आहे. आपल्या आपल्या वार्डामध्ये मी इंजिनियरला सांगतो, आपल्या आपल्या वार्डामध्ये तुम्हाला किती रस्ते पाहिजेत, कुठं कुठं काय काय पाहिजे, गंगाखेडच्या धर्तीवर मी तुम्हाला जवळजवळ 100-150 कोटी रुपया पुरलेला देतो. ते कसे द्यायचे, कुठून द्यायचे मी बघेन, मी देऊ शकतो. पण काय होतं तुमच्यामध्ये तिथं एकी होत नाही. मी बऱ्याचदा माझ्या शिवाला सांगितलं, अरे बाबा जा करा, काहीतरी एस्टिमेट करा, सगळं करा. ती एस्टिमेट कोणी करत नाही. मेन तुम्ही सर्व एकत्र या आणि जिथे तरी ज्या त्याच्या वार्डात ते रोड करा ना, सगळे वार्ड. जसं गंगाखेडने काय ठेवलं का मी आता, काही ठेवलं नाही. 342 कोटी रोडवर दिले. मी 100 कोटी तुम्हाला इझिली देऊ शकतो, पण इथं 100 कोटी दिल्याच्यानंतर मी ते काम करीन. इथं तुम्हाला ह्याला का मला करता येणार, नगरसेवकाला काम करता येणार नाही. नगरसेवकाला फक्त ते काय ते चिरीमिरी तुम्हाला बोलायला नाही पाहिजे, ते मिळून जाईल, ते मिळेल तुम्हाला. पण मिनिमम पिठामध्ये मिठामध्ये पीठ नाही. मिठामध्ये जर पिठात पीठ टाकलं तर चव येते का नाही, आणि जर आपण मिठातच पीठ टाकलं काय होईल, येते का चव त्याची. तसं व्यवस्थापन करू आणि निश्चित तुम्ही 100 कोटी मागायला देतो मी, ह्याच सरकारमध्ये देतो मी तुम्हाला. पण कुणी करत नाही, तेव्हा मी काय करू आता. आणि मलाही वेळ मिळत नाही सगळ्या गोष्टी. माझी इच्छा आहे की हे सगळं गंदगी या पुण्याची निघाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर बनलं पाहिजे, रोड बनले पाहिजे, नाल्या बनले पाहिजे. हे काळाची गरज आहे. एवढं आपल्या या निमित्ताने बोलतो. कारण प्रचारासाठी काय सांगणार. आज चैत्र आहे, मी या ठिकाणी धम्मदेशनाचा कार्यक्रम होणार होता आणि म्हणून एक बौद्ध समाजाचा कार्यकर्ता विकासक म्हणून या ठिकाणी धम्मदेशना या ठिकाणी आलो होतो. तर अनेक सर्व समाजातले घटक त्या ठिकाणी होते, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि खूप चांगलं बौद्ध विहार भिंतीजीने त्या ठिकाणी संबंध मराठवाड्यातल्या बौद्ध उपासकांना निर्माण करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मराठवाड्यामध्ये धम्म चळवळ वाढवण्याचं काम उपयुक्त महाथेरो या ठिकाणी करतात आणि अनेक वेळेस हे मराठवाड्याचं ऊर्जा केंद्र असल्यामुळं आम्ही सातत्याने या ठिकाणी येत असतो. महायुतीचे उमेदवार बी आहेत, त्यांच्या काय बद्दल सांगा. महायुतीचे उमेदवार माधवराव जानकर साहेब अतिशय विद्वान, उच्च शिक्षित आणि एक महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतले एक नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि परवा नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या प्रचारार्थ सभेकरता आले होते आणि त्यांच्याबद्दल काय वाक्य वापरले आपण सगळ्या उभ्या परभणीकरांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्या चॅनलच्या मार्फत मी सर्व परभणी लोकसभा मतदारसंघातील जनतेला विनंती करतो की आपलं भाग्य आहे की अतिशय चांगला उमेदवार आपल्याला महायुतीने त्या ठिकाणी दिलेले आहे. ही संधी गमवू नका आणि जर निवडून आले तर केंद्रामध्ये ते मंत्री होतील आणि मंत्री झाल्यानंतर आपल्या परभणीचा जो विकास रखडलेला आहे, मोठे मोठे जे प्रोजेक्ट या ठिकाणी यायचे आहेत ते नक्कीच त्या ठिकाणी आणतील हा विश्वास मला या ठिकाणी आहे. आणि आपल्याला जर तिसऱ्यांदा आपला भारत देश महासत्तेकडे त्या ठिकाणी चाललेला आहे, जर आपल्या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर विकसित भारत करायचा असेल तर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याकरता आपण माधवराव जानकर साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करावं या प्रसंगी एवढं आव्हानही त्या ठिकाणी मी करतो. सर, जयंती मंडळावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले काय सांगा. मी आता मला आदरणीय उपगुप्त महाथेरो जयंतीजींनी त्या ठिकाणी मला काही गोष्टी सांगितल्या. मी SP-शी चर्चा करून जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खोटे गुन्हे मागे घेतले जातील. ते फुटवेअर ब्रिजचा एक विषय होता, खूप दिवसापासून चालू आहे. फुटवेअर ब्रिजचा विषय आहे, आंबेडकर पुतळ्याच्या अतिक्रमणाचा विषय आहे, त्याच्यानंतर MIDCचा विषय, अशा अनेक प्रश्न मला इथल्या स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी सांगितले आहेत. ते सर्व प्रश्न मी आणि आमदार गुट्टे साहेब आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी बैठक घेऊन हे सर्व प्रश्न मार्गी त्या ठिकाणी आम्ही लावू. धन्यवाद.